नदी जिथे समुद्राला मिळते अशा प्रदेशामध्ये ते नॅचरली येतं. तर पण खाडीच्या पाण्यातलं जे शेवाळ आहे ते आपण डायरेक्टली घेऊन खाऊ शकत नाही. अगदी. कारण त्याची 2 कारणं आहेत. पहिलं म्हणजे भारतातल्या 99% खाड्या या प्रदूषित झालेल्या आहेत. कारण शेवटी आपल्या सगळ्या शहरांमधलं किंवा औद्योगिक वसाहतीतलं जे पाणी आहे ते सांडपाणी शेवटी नद्यांमधनं खाड्यांमधनं समुद्रातच जातं. त्यामुळे खाड्या या सगळ्या प्रदूषित झालेल्या आहेत. आणि नॅचरल कंडिशनमध्ये जे शेवाळं आहे स्पिरुलिना हे इतर शेवाळ्यांबरोबर वाढतं. म्हणजे खाडीमध्ये फक्त स्पिरुलिनाच वाढतंय असं होत नाही. तर ते बहुतांश वेगवेगळी शेवाळी एकत्र वाढत असतात. आणि जसं मशरूम्समध्ये आहे की बहुतांश मशरूम ही विषारी असतात, पण खाण्यायोग्य काही मोजक्या मशरूमच्या प्रजाती आहेत ज्याची शेती केली जाते. तसंच या शैवालांमध्ये सुद्धा आहे की बहुतांश शेवाळी जी आहेत ती आरोग्याला चांगली नाहीत. त्याच्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात. काही काही शेवाळी आहेत जे ते इव्हन तुमच्या नर्वस सिस्टीमवरती इम्पॅक्ट करू शकतात. तर म्हणजे असं सरसकट कुठलंही शेवाळं खाणं हे रेकमेंड करत नाही मी. काही जी मोजकी शेवाळी आहेत, स्पिरुलिना त्यापैकी एक आहे, एक क्लोरेला नावाची प्रजाती आहे, किंवा जॅपनीज एक सुशी म्हणून डिश येते, ती सुशी ज्याच्यात रोल करतात ते एक नोरी नावाचं शेवाळं आहे. अशा मोजक्या 3-4 प्रजाती आहेत ज्या आपण खाऊ शकतो.